संपूर्ण भारताचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती साजरी करण्यात येत आहे। त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे हजर राहणार आहेत। त्याकरता सर्व भाविकांना शिवभक्तांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाप्रमाणे आणि ट्रॅफिक कोंडी होऊ नये याकरिता आपण काही ठिकाणी डायव्हर्शन केलेले आहेत। ते महत्त्वाचे डायव्हर्शन म्हणजे जे नारायणगाववरून जो फ्लो येतो 18 तारखेला रात्री जे मशाल घेऊन शिवभक्त येत असतात त्यांचा मशाल घेऊन ते तातेड पार्किंगकरिता जातील, तिथून मशाल प्रज्वलित करतील। त्यानंतर खाली आल्यानंतर ते पुन्हा धामणखेल मार्गे सावरगाव मार्गे गुंजाळवाडी वारुळवाडी आणि नारायणगाव असे जातील, जेणेकरून नारायणगावातून जे ट्रॅफिक येत आहे त्या लोकांना क्रॉस होणार नाही आणि ट्रॅफिक जाम होणार नाही, यासाठी दक्षता घेणे गरजेचं आहे। आपण घोडेगाव फाटा या ठिकाणी जे जुन्नर शहरामध्ये जास्त गर्दी झाली तर घोडेगाव फाटा या ठिकाणी आपण धामणखेल मार्गे तातेड पार्किंग करता ट्रॅफिक डायव्हर्शन करणार आहोत। तसेच जर जुन्नर शहरामध्ये व्यवस्थित ट्रॅफिक चालू राहिली तर आपण घोडेगाव फाटा जुन्नर आणि त्यानंतर दत्त मंदिरहून तातेड पार्किंग अशा ठिकाणी वाहने सोडणार आहोत। परंतु सर्व नागरिकांना आणि वाहन चालकांना विनंती करण्यात येते की दत्त मंदिर या ठिकाणी बरेच लोक मोटरसायकल असतील किंवा वाहनं पार्क करतात, ते पार्किंग करू नये। त्या ठिकाणी कोणतेही पार्किंग अलाउड केलं जाणार नाही। तसेच जर ट्रॅफिक जाम झाले तर आपण फॉरेस्टच्या ऑफिसपासून कुठल्याही वाहनाला त्या ठिकाणी वर प्रवेश देणार नाही आणि इतर सर्वच वाहनांना दत्त मंदिरपासून वरपर्यंत कुठल्याही वाहनांना प्रवेश नाही। फक्त वरिष्ठ VIP पार्किंग जे आहेत ते VIP गाड्या आहेत त्या गाड्यांना आपण वर सोडणार आहोत, त्यांना पास असतील। इतर कुठलेही वाहन वर दत्त मंदिरपासून पायथ्यापर्यंत जाणार नाही। दत्त मंदिरापासून किल्ले शिवनेरीवरती शिवभक्तांना जायचं असेल तर व्यवस्था त्याकरिता आपल्या ST महामंडळातर्फे बस ठेवण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे चालू वर्षी एकाही म्हणजे बस जे प्रवासी असतील दत्त मंदिरपासून पायथ्यापर्यंत त्या कुठल्याही प्रवाशांना चार्ज आकारला जाणार नाही। त्यामुळे सर्वांनी या संधीचा किंवा जे सोयीसुविधा आहेत त्याचा लाभ घ्यावा अशी प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2026 जुन्नर या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक येत असतात, शिवभक्त येत असतात। त्यांच्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त हे गाड्यांमधून येत असतात तर पार्किंगची कोणतीही अडचण होऊ नये याकरता 2 ॲडिशनल SP, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 28 पोलीस निरीक्षक, 86 PSI, 700पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तसेच शहरात येणाऱ्या गाड्यांकरिता 20 पार्किंग प्लेसेसची ठिकाणं निवडण्यात आलेली आहेत। तर सर्व भाविक भक्तांना आणि शिवभक्तांना माझी विनंती आहे की अशा पार्किंगच्या ठिकाणीच आपण गाडीची पार्किंग करावी, जेणेकरून रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक जाम होणार नाही। येणारे जे शिवभक्त आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस बऱ्याच वेळा भाविकांना थांबवलं जातं, तर त्यावेळेस नियोजन कसं असणार? त्यावेळेस जी गर्दी झालेली असेल त्या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस निर्णय घेण्यात येईल। गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी पण नियोजन राहणार आहे।